तर गाईस हे बघा तुम्हाला दाखवतो आता हे काय झालं बघा गाईस. हे गाईज गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं ह्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज मी रोजच्या प्रमाणे गाईज आंघोळ वगैरे करून रेडी झालेलो आहे गाईज. बाहेर जाऊ आपण, बाहेरचं बघू वातावरण काय आहे. तर गाईज हे बघा मी जी झाडं लावली होती काल ती बघा गाईज हाय चांगली आहेत. बघू गाईज संध्याकाळपर्यंत कशी राहतात झाडं गाईज. तर बघू गाईज ही झाडं, तर बघू गाईज ही झाडं संध्याकाळपर्यंत राहतात का नाही आहे. तर गाईज चला, तर आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो माझ्या जॉबच्या इकडे गाईज. चला. तर हे गाईज बघा मी आता शोरूमवरती आहे. आपलं शोरूमवर गाईज सगळेजण आलेले आहेत आणि बघा गाईज अर्पण पण आलं आहे गाईज आता. तर चला गाईज शोरूम वगैरे ओपन करून माल जो आहे आपला शोरूमचा तो बाहेर घेऊन थोड्या वेळ बाहेरच बसू गाईज. ऊन वगैरे मस्तपैकी पडलेलं आहे. तर गाईज हे बघा आता आपलं जे मटेरियल वगैरे आहे गाईज सगळं बाहेर घेतलेलं आहे मी. आणि गाईज शोरूममध्ये सगळेजण आहेत गाईज, आतमध्ये येऊन बसले सगळेजण. तर आपण पण गाईज बसू थोड्या वेळ बाहेर, फिल्म वगैरे याची वाट बघू. तर हे गाईज बघा मी आता गाईज वरच्या शोरूममध्ये आलेलो आहे. तर गाईज वरती तर काही काम नाही आपलं सगळं काय. तर गाईज वरचं जे काम आहे आपलं कंप्लीट झालेलं आहे. 2-3 फ्रेम आहेत काय तिकडे तिकडे, ते लावून घेऊ बघा इकडे पाठीमागे. ते थोडे इकडे इकडे लावून घेऊ गाईज आणि मग आपण खाली जाऊन बसू गाईज. बघू सुनील भाई तर काय आले नाही वाटतं, सुट्टीवर आहेत का काय माहिती. तर बसू गाईज आपण खाली थोड्या वेळ. तर गाईज हे बघा इकडचं गाईज ते आपलं जे पूर्ण होतं बघा ते फ्रेम्स वगैरे सगळे काहीच लावून टाकलेले आहेत. तर चला काहीच आता जाऊ आपण खाली. खाली वाटतं काहीच मामा आलेले आहेत आता शोरूममध्ये. तर बसू काहीच खाली जाऊन आता आपण. चला. तर काहीच आता मी चाललो काय शोरूमच्या बाहेरून बसतो. आतमध्ये काहीच सगळ्यांचे कामं वगैरे चालू आहेत. कस्टमर वगैरे पण काही झालं आपलं सकाळपासून. मामा वाटतं काहीच गेलेत कॉफी वगैरे प्यायला. आपण काहीच तर बसू थोड्या वेळ बाहेर तिकडे. बघू अजून कस्टमर वगैरे काहीच येतात की नाही आहे. काहीच आता मी बसलेलो बघा इकडे बाहेर. आजू पण आहे आणि मागे बघा विशाखा पण आहे तिकडे. तर आता काही सुनील भाई काय माहिती किती वाजता येत आहेत. हा आजू सुनील भाई लागलेत का. तर काही सुनील भाई वाटतं एक 10-15 मिनटामध्ये येतील. आता रस्त्यामध्ये आहेत, अर्ध्या रस्त्यात ट्रॅफिकमध्ये आहेत. तर काही आपण बसू बाहेरच, क्लायंट वगैरे याची वाट बघू. आता सगळेजण आतमध्ये आहेत बघा. सुनील भाई आणि भाई पण बसलेत गाईस तिकडे. आणि ह्या लोकांच्या आतमध्ये काम वगैरे चालू आहे गाईस. मध्ये काहीच बसले फोन बोलत तिकडे. तर गाईज हे बघा विशाखा आतमध्ये डिस्को डान्स करते. आणि ते मावशी लोक बघा आपली पीस साफ करत बसले आतमध्ये. गाईज हे बघा आता हिम्मत पण बसलेलं आहे इकडे. आणि पाठीमाग ऑक्सी पण आहे बघा. तर गाईज आम्ही इथेच बसतो गाईज थोड्या वेळ. काय म्हणलं कुठली पिक्चर लावायची. अभी न्यू पिक्चर येणार 30 जनवरी आहे ना. तर गाईज कुठली पिक्चर आली. हो 3D कोणची बॉर्डर 2 नवीन टू नाही. अभी कोणची नवी पिक्चर आहे ना हॉरर तर गाईज बघू आपण कुठलं नवीन पिक्चर आलेलं आहे. आणि ते नवीन पिक्चर जे आता हे आलेलं आहे बॉर्डर 2 तो बघू गाईज. चला. तर हे गाईज बघा मी आता काही शोरूमच्या बाहेर आहे. आणि गाईज हे बघा पाठीमागे शोरूममध्ये एक कस्टमर चालू आहे आतमध्ये. तुम्हाला काही दिसणार नाही आहे कारण की फोकस डायरेक्ट लाईटीचा आपल्यावर पडला आहे त्यामुळे. तर चला गाईज आपण पण थांबू काहीच कस्टमर वगैरे याची वाट बघू. त्यानंतर काहीच तुम्हाला डायरेक्ट मी भेटतो काही शॉप बंद झाल्यानंतर. बघू आतमध्ये कस्टमर चालू आहेत गाईज अर्पणकडे. इथं बघा ऑक्सी बसला आहे. इकडं हिम्मत पण आहे बघा. आणि आपले भाई बसलेले आहेत गाईज इकडं. आपण पण काहीच बसू आतमध्ये. हे बघा आजू पण आहे. म्हणजे पाणी ना भरून मला आजू वाटतं काहीच गाडी धुतो वाटतं. मामा त्याला गाडी धुवायला सांगितलेली. तर हे काहीच बघा मी आता फायनली काहीच घरी आलेलो आहे. आणि काहीच घरी आल्याच काहीच लाईट पण गेलेली काहीच. सगळेजण बसलेत बघा बाहेर तिकडे. तर काहीच हे बघा पप्पा पण बसलेत. माझी बायको पण आहे काही तिकडे. साधना पण आहे बघा. हे बघा कोण जेवलं पप्पा. काय केलं जेवायला. काय ते म्हणतात काय मटका अंडी. काय ते चिकन मटका. चिकन अंडी कसं. अंडी चिकन मटक्याची. तर काहीच हे बघा आपण ही झाडं लावली होती चांगले. बघा आपण इकडं होल पाडले काहीच घुसून. एक झाड सुकलं 1 2 3
चांगलं बाप्पा एक झाड चुकलं फक्त, बाकी सगळी चांगली येतं बघा काहीच. तुम्हाला काही उद्या सकाळी दाखवतो सगळी चांगली झाडं बाकी सगळी. तर काहीच हे बघा लाईट आले आणि हे लोक अंधारातच बसले होते काहीच बाहेर. जेवण झालं काय यांचं सगळ्यांचं. आपण पण मस्तपैकी काही फ्रेश वगैरे होऊन घेऊ आणि बघू काहीच बायकोनी काही जेवायला केलंय. तर काहीच मम्मीचा आवाज आला वाटतं बाहेर, मम्मी पण आले वाटतं. हे बघा मम्मी पण आले काहीच बाहेर, आता जेवण झालं वाटतं तिथं. पाणी येणार आहे का नाही यात? येईल का? हा आहे ना पाणी आतमध्ये. तर काहीच आपल्याकडे काही 2-3 दिवस काहीच पाणीच नाही आहे घरामध्ये. तर बघू काहीच थोडंफार पाणी आहे त्याने काहीच हातपाय तोंड धुवून घेऊ, फ्रेश वगैरे होऊ. तर कसं काहीच मी बाहेर ना काहीच घरी आलो की काहीच मी फ्रेश होतोच काहीच. तर चला काहीच मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन घेऊ चला. तर गाईस हे बघा फायनली मी फ्रेश वगैरे होऊन गाईस जेवायला बसलेलो आहे गाईस. हे बघा इथे तर गाईस जेवणामध्ये मस्तपैकी चिकन आहे, भाकरी माझी फेवरेट आणि मम्मीनी चिकन दिलेलं आहे गाईस. चला घेऊ, चला गाईस जेवण वगैरे करू आणि बाहेर जाऊन बसू गाईस आपण. तर हे गाईस बघा आता मी बाहेर बसलो गाईस, जेवण वगैरे झालेलं आहे आपलं. तर गाईस हे बघा तुम्हाला दाखवतो आता हे काय झालं बघा गाईस. तर गाईस हे बघा टाकीत पाणीच नाही आहे, अख्खी टाकी रिकामी आहे गाईस बघा आपली. तर काय माहिती गाईस पाणी आता कधी येईल बघू गाईस. आपण आता बसू गाईस इकडेच बाहेरच. काय माहिती गाईस पाणी कधी येईल बघू, आता येईल तेव्हा येईल गाईस पाणी. आपण गाईस बसू गाईस बाहेर थोड्या वेळ एडिटिंग वगैरे करत गाईस इथेच. हा ब्लॉग तर गाईस मी इथेच संपवतो. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा गाईस. भेटूया आपण गाईस नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय बाय गाईस.